अंधारातील अवैध माती वाहतुकीवर प्रांत अधिकाऱ्यांकडून दखल। मध्यरात्री 1:30च्या सुमारास वाहनांवर कारवाईचा बडगा। गौण खनिज वाहतूक करणारे 2 डंपर थेट पोलीस ठाण्यासमोर केले उभे। 2 वाहनांवर लाखोंचा दंड। मंडल अधिकारी गणेश रोकडे यांची माहिती। कृषी उत्पन्न बाजार समित्या अधिकाधिक सक्षम करण्यासाठी पणन सुविधेला बळकटी देणे आवश्यक। शेतकऱ्यांची गैरसोय आणि नुकसान टाळण्यासाठी सुविधा द्याव्यात। महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि महाराष्ट्र राज्य काजू महामंडळाच्या बैठकीत पणन मंत्री जयकुमार रावळ यांच्या सूचना। खेड तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापती पदाची माळ शिक्षिका सुलभा शिवले यांच्या गाळ्यात। उपसभापती संदीप ढेरंगे, मानद सचिव श्रीराम कान्हूरकर बिनविरोध। प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या बैठकीत निवड। नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान। उत्तर पुणे जिल्ह्यातील मनसर येथे डीजी फाउंडेशन आयोजित आंतर महाविद्यालयीन भीमाशंकर करंडक स्पर्धेत विजेतेपदाचा करंडक राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाने पटकावला। माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, अभिनेता आकाश ठोसर, पूर्वा वळसे यांच्या हस्ते करंडक आणि रोख पारितोषिक। संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र बुटे पाटील, उपाध्यक्ष नाना टाकळकर यांच्या हस्ते विजेत्या संघाचा सन्मान। कोल्हापूर येथे प्रोएक्टिव्ह अबॅकसच्या वतीने आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत KTES इंग्रजी माध्यम विद्यालयातील सिया गणेश गुंडाळ अव्वल स्थानी। सियाने 4.46 मिनिटात 100 पैकी 100 गणिते बरोबर सोडवली। KTES संस्थेच्या वतीने सियाला शाबासकी। खेड तालुक्यातील नवीन रेसिंग दुकानासाठी जाहीरनामा प्रसिद्ध। सिद्धेगव्हाण, खरवली, सोळू, चौदरवाडी, भीमाशंकरवाडी, जैतवाडी, करबूड, कारकुडी, मंदोची, कासारी, माझगाव, तिफनवाडी, चौदरवाडी, दरकवाडी, शेंदुर्ली, शिवे आदी गावांसाठी जाहीरनामा। सुट्टीचा दिवस वगळून तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेकडे अर्ज करण्याचे तहसीलदार ज्योती देवरे यांचं आवाहन।